आज ना मी पहिल्यांदाच ओल्या म्हणजे कच्च्या हळदीची भाजी बनवणार होते. ही भाजी मी पहिल्यांदाच माझ्या मैत्रिणीच्या घरी म्हणजेच रोहिणीकडे गेले होते ना तेव्हा खाल्ली होती. तेव्हा मला थोडीशी वेगळी लागली म्हणजे नुसती हळद हळद. पण ही भाजी खाण्याचे फायदे समजल्यावर ना मी शॉकच झाले होते. एक व्हिडिओ बघून मी कच्ची हळद त्याचा रस पिण्यासाठी एक आठवड्यापूर्वी आणून ठेवली होती. मग म्हटलं चला आज याची भाजी बनवूया. त्यासाठी मी कच्ची हळद स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतली आणि बारीक किसून घेतली. थोडी चव वाढवण्यासाठी त्यात टाकायला हिरवे मटार सोलून घेतले आणि भरपूर असा लसूण पण सोलला. एका तव्यामध्ये तेल, मोहरी, जिरं आणि कढीपत्ता टाकून लसूण टाकून थोडीशी चटणी टाकली आणि सकाळी मिस्टरांच्या टिफिनला चपाती आणि मुगाची उसळ बनवली होती. तर मुगाच्या उसळीसाठी वाटण मसाला बनवला होता. त्यातला थोडासा मी ह्या भाजीसाठी काढून ठेवलेला तो या फोडणीत टाकला आणि किसलेली हळद थोडीशी मी गरम पाण्यामध्ये उकळली होती जेणेकरून त्याचा कडवटपणा निघून जावा म्हणून ती हळद मग शेवटी या फोडणीमध्ये टाकली. वरून मीठ टाकून छान फ्राय केली तव्यामध्ये. ही भाजी शिजते तोपर्यंत भाजी बघत बघत थोडीशी पडलेली भांडी घासून घेतली आणि भांडी घासेपर्यंत भाजी मस्त फ्राय झाली होती तव्यामध्ये. वरून ना मी लिंबू पिळलं. यामध्ये काही जण दही घालतात तर दही मी थंडीच्या दिवसात नाही खात त्यामुळे लिंबू पिळूनच छान तव्यामध्ये फ्राय केली. आणि मग दुपारची जेवणाची वेळ झालीच होती. छान ताटामध्ये हळदीची भाजी वाढून घेतली. त्यात सकाळची मुगाची उसळ सुद्धा घेतली आणि चपाती. भाकरी सोबत नाही भाजी खूप मस्तच लागते आणि चपाती सोबत पण छान लागत होती. अशा पद्धतीने बनवली तर अजिबात कडू लागत नाही भाजी आणि पहिल्यांदाच बनवली होती त्यामुळे एकदम टेस्टी झाली होती. त्याचाच मला खूप जास्त आनंद झालेला.